आषाढ महिना आणि अशी विठ्ठल रखुमाईची पूजा मस्त अलंकार वगैरे घालून छान फुलं वगैरे वाहून सकाळी झालेली होती। आता मी दुपारनंतर म्हटलं की चला थोडंसं सर्वजण जे कापण्या बनवतात ते पण आपण बनवून पाहावं कशा होतात। अशा मस्त कापण्या माझ्या खणखणीत तयार झालेल्या होत्या, म्हणजेच की कुसकुशीत पण झालेल्या होत्या। इथं सर्व साहित्य आहे, गव्हाचं पीठ 1 वाटी, रवा अर्धी वाटी घेतलेला आहे, तूप आहे, बडीशेप, परत गूळ आणि खसखस आणि तीळ हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर विलायचीची पण पूड आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो। हे सर्व साहित्य इकडं आता मी घेतलेलं आहे, एक एक करून आपण मिक्स करून घेऊया, बघूया। मी तरी पहिल्यांदाच बनवलं होतं तरी पण खूप छान झालेलं होतं। यातले सर्व बारकावे पण आहेत, ते गव्हाचं पीठ आणि मी अर्धी वाटी जो रवा आहे तो मिक्स करून घेतलेला आहे एकत्र। इकडं गूळ मी मस्त पाण्यामध्ये आता वितळवून घेते, म्हणजेच त्याची गुळवणी बनवून घेते। इकडं आता मी त्याच पिठामध्ये थोडीशी खसखस आणि तीळ आणि आपलं बडीशेप जे आहे ते आता त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि चवीसाठी मीठही त्याच्यामध्ये आपण ॲड करायचं। हे सर्व टाकल्यानंतर आता तूप जे होतं त्याचं छान आपण कडक तुपाला म्हणजे गरम करून घ्यायचं, म्हणजेच की त्याचं मोहन या पिठामध्ये आपण टाकून घेऊया। मस्त होतं ते, मस्त मोहन टाकल्यानंतर गरम गरमच तूप त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग ते पीठ मिक्स करायचं आणि त्याचा असा गोळा तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण हळूहळू ह्याचं गुळवणी इकडे आता छान असं पीठ आपण चोळून घ्यायचं, म्हणजे ते सर्व पीठ तूप आणि पीठ एकजीव होऊन जातं, म्हणून असं छान चोळून मी आता इथं त्याला थंडही करून घेतलेला आहे। असा गोळाही छान त्याचा बनत होता, एकदम परफेक्ट हे मिश्रण झालेलं होतं। आता हे जे गुळवणी तयार केलेली होती गुळाची, ती त्याचे जे काही थोडे थोडे खडे असतात गुळाचे ते पण आपण आता इथं फोडून घेऊया आणि लागेल तसं ते गोड पाक आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पीठ मळून घ्यायचं। असं छान घट्टसरच पीठ मळायचं आणि एकदमही ते गुळाचा पाक आपण एकदमही जास्त त्याच्यामध्ये टाकायचा नाही, म्हणजे की जास्त हे होईल ना, पातळ होईल पीठ, म्हणून असं छान मळून घ्यायचं घट्टसर। लागेल तेवढं पाक त्यामध्ये आपण टाकून घेऊया। आता परत थोडंसं लागेल म्हणून मी थोडंसं ॲड करून घेते त्याच्यामध्ये आणि असं घट्टसर पीठ मळून गोळा तयार करून घ्यायचा आणि हा गोळा मी थोडा वेळ ठेवून देते साईडला आणि झाकून ठेवून देते, म्हणजे की ते छान हे होईल। इकडं तेलही तोपर्यंत म्हणजे भिजायला ठेवलं तोपर्यंत शिवही थोडंशी 1-2 हे तळून घेतलं आणि आता इकडं मी कापण्याचं पीठ लाटायला घेतलेलं आहे। आता त्याची मस्त छान पोळी लाटून घेऊ आपण, पातळ अशी, जास्त जाडही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम साईज मस्त लाटून घ्यायचं आणि त्याचे आता आपण इकडं कापही करून घेऊया। इकडं पीठ म्हणजे व्यवस्थित छान भिजलेलं होतं, कापही छान होत होते, अशा छान कापण्या बनवून घेतल्या मी इकडं आणि मस्त त्याच्यावरचं बडीशेप, खसखस, तीळ एकदम उठून दिसत होतं, खूप छान झालेलं होतं। म्हणजे मी फर्स्ट टाइम ट्राय केल्यामुळं एकदम व्यवस्थित परफेक्टही झाल्या होत्या, मला वाटत नव्हतं। आता इकडे तेलही मी छान कडक करून घेतला आहे आणि कडक तेल झाल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक करून घ्यायची आणि मगच त्यामध्ये कापण्या टाकायच्या आणि मंद आचेवरती 1-2 ते 5 मिनिट तळून घ्यायचं व्यवस्थित। असं छान गोल्डन ब्राऊन कलर येतो त्याला, एकदम मस्त होतात आणि असं तळून घ्यायचं थोडा वेळ, आलटून पालटून तळून घेतल्यानंतर ते छान खमंग तळतात, म्हणजे दोन्हीही साईडने व्यवस्थित छान तळून निघतात। झारी असं व्यवस्थित फिरवायची आतमध्ये आणि अजिबात गोडाचं प्रमाण व्यवस्थित असेल ना तर अजिबात वितळत नाहीत, कापण्या व्यवस्थित छान होतात। अशा मस्त खमंग कापण्या इकडे तयार झालेल्या होत्या, मस्त खुसखुशीतही झालेल्या होत्या। आता म्हटलं चला सर्व जे काही आपण बनवलेलं आहे त्या अगोदर देवापुढं ठेवून द्यावं, नैवेद्य दाखवावा विठ्ठलाला आणि रखुमाईला आणि मगच तो आपण प्रसाद म्हणून खावा, म्हणून मी देवाला असं नैवेद्य दाखवलं। आजचा तुम्हाला म्हणजे माझी पूजा आणि मी बनवलेले पदार्थ आवडला असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय अँड टेक केअर।